नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स बाय सतीश या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण काय बघतोय यामध्ये बघतोय की 2017 ते 2024 मध्ये पडलेल्या सर्व प्रिलिमच्या एक्झाम आहेत, त्यांचे जी काही PYQs आहेत ते टाइप वाईज आपण डिवाइड केलेले, टॉपिक वाईज आपण कव्हर अप करतोय. आतापर्यंत आपण 4 टॉपिक कव्हर केलेले आहेत. स्पीड टाइप डिस्टन्स, त्यामधनं जर हे 4 टॉपिक केले ना, तुम्हाला आयडिया येईल की प्रिलिम्सला वारंवार कोणत्या बीटवर, त्या टॉपिक मधल्या कोणत्या बीटवर क्वेश्चन येतोय हे तुम्हाला अंडरस्टँड व्हायला सुरुवात होईल. सेम प्रॉफिट अँड लॉस, यामध्ये भरपूर सगळे बीट आहेत. नफा आणि तोटा तुम्ही त्याला म्हणता, त्यामध्ये भरपूर सगळे बीट आहेत. पण त्या बीट मधल्या कोणत्या बीट्सवर क्वेश्चन येतोय ही व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला 100% कळेल. मेन्सला वेगळ्या बीटवर प्रश्न येतोय, प्रिलिम्सला वेगळ्या बीटवर प्रश्न येतोय. त्यामुळे आपल्याला कोणत्या बीटला जास्त प्रॅक्टिस करायची आहे ह्या सिरीज मधनं कन्फर्मेशन होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, ही सिरीज करताना एकदम प्रॉपर करा. याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन लॉंग कटने सोडवलेला आहे, स्मार्ट अप्रोचने सोडवलेला आहे, ऑप्शन इलिमिनेशनने सोडवलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की ही सिरीज करताना 100% द्या आणि ह्याचा फायदा येणाऱ्या आगामी ग्रुप बी आणि सी ला 100% फायदा होईल. होप सो हा व्हिडिओ नक्की बघताल. तर आता सुरू करूया आपण व्हिडिओ. आणि तोटा आपण शिकत असताना पर्सेंटेज येणं महत्वाचं आहे. मी वारंवार सांगतो की नफा तोटा पर्सेंटेज आणि व्याज हे इंटरडिपेंडंट आहे. त्याला नफा आणि तोटा येतो, त्याला पर्सेंटेज येतं, त्याला नफा आणि तोटा येतो आणि व्याज पण येतं. मी वारंवार सांगतो हे. ओके, त्याच थोडं अप्लाय करूया. ओके, हा प्रश्न ग्रुप बी ला पडलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस वर थोडासा वेगळा प्रश्न होता. कधीच असा प्रश्न विचारला नव्हता, पण असा प्रश्न विचारला होता ज्याला कन्सेप्ट क्लॅरिटी आहे, त्याला इझिली सुटतो बघा. ओके, बघा हा प्रश्न काय म्हणतोय, अनेबला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ओके, संपूर्ण प्रश्न जर बघितला 10% नफ्याने विकली, बरोबर आहे का? इकडे लक्ष द्या. म्हणजे किती? अनेबला 10% नफ्याने, 10% नफ्याने म्हणजे 100च्या भाषेत मी काढतो. 100चे 110 ला विकली. अने कुणाला विकली? बला कितला भेटली? 110 ला, बरं का? हा, बने तीच वस्तू टक्के तोट्याने अला परत तीच कितला विकली? इकडे लक्ष द्या. ही तीच, हे बाळांनो इकडे लक्ष द्या, अला तीच कितीने विकली? 10% तोट्याने. इकडे नफा झाला, इकडे तोटा. कशावर तोटा झाला? बने 10% तोट्याने. 10% तोटा, 10 म्हणजे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. ओके, एक टिंब दिला की 10% निघतात, म्हणजे 11 रुपये कमी. 110 मधनं 11 रुपये म्हणजे 99 ला विकली. अला कितले विकली? 99. आता त्यांनी काय विचारले, तर या संपूर्ण व्यवहारामध्ये काय झाले, या व्यवहारामध्ये काय झाले इकडे लक्ष द्या. 100 ला घेतली होती, 110 ला विकली. अने कितला घेतली होती? 100 ने घेतली होती 10 ला. इथं 10 रुपये तोटा नफा झाला. अला काय झाला? नफा. आणि इकडे लक्ष द्या, ब ने परत तोट्यात विकली. मग अला किती नफा झाला? त्यांनी 100चीच किंमत होती, त्याला कितला भेटली? 99 ला. म्हणजे इथं अजून 1 रुपयात नफा झाला. म्हणजे टोटल कितला झाला? 11% नफा कोणाला झाला? 11% नफा काय झाला? अला झाला. ही अंडरस्टँडिंग लेवलचा प्रश्न होता, ज्याला नफा आणि तोटा अंडरस्टँड होतोय. बघा इकडे लक्ष द्या, पहिला व्यवहार झाला, अने बला 110 ला विकलं, 110 बला आले. तिथं त्याला किती रुपये नफा मिळणार? 10 रुपये ह्या व्यवहारात नफा मिळणार. आता त्यांनी घेतली कितला? 100 ला, त्याच्यावर जे भेटल ती नफा आहे. गॉट इट का? बने तोट्याने विकली अला, त्याला भेटली 99 ला. म्हणजे 100 ला घेतली होती, त्याला भेटली 99 ला. म्हणजे घेताना पण किती रुपयाचा फायदा झाला? 1 रुपयाचा. 10 आणि 1 11% नफा झाला. 100वर कितीवर? 100वर. 100वर डायरेक्ट आहे, त्यामुळे जेवढी आकडा येईल तो पर्सेंटेज मध्ये लिहिला आहे. मग काय झालं रे? बघा, अचा नफा तोटा झाला नाही. अचा काय झाला? 11% नफा झाला. किती टक्के नफा झाला? अचा 11% नफा झाला. गॉट इट? चलो बॉईज, कम ऑन यार. काही डिफिकल्टी? काहीच डिफिकल्टी. ओके, चला अजून एक प्रश्न पडला होता. ओके, सॉरी, प्रॉफिट अँड लॉस वर अजून एक प्रश्न पडला होता, पण तो वेगळा आहे. त्याच्या जायच्या आधी आपण एक दुसरा मॉडेल बघू. ओके, ही ग्रुप सी प्री ला सध्या पडला होता 2024 ला. ओके, हा प्रश्न खूप छान प्रश्न आहे. असाच एक प्रश्न ऑलरेडी पडलेला आहे, यानंतर तुम्ही सोडवायचा आहे. बघा, जनरली ह्या प्रश्नाला जर स्मार्ट अप्रोच वापरायचा असला, स्मार्ट अप्रोच, तर 20-25 सेकंदात सुटतं. जर थोडा वापरला तर 35-40 सेकंद लागतात, 10 सेकंद वाचतात.
पण स्मार्ट अप्रोच मध्ये अप्रॉक्सिमेशन मध्ये उत्तर येतं, कधी चुकू पण शकतो. पण मी इथं स्मार्ट अप्रोच वापरून तुम्हाला दाखवतो. इकडे लक्ष द्या. याला म्हणतात पर्सेंट म्हणजे प्रोग्रेशन म्हणतात. जर एकच किमतीने नफा आणि तोटा होत असेल, एकाच किमतीने नफा आणि तोटा होत असेल, 10% नफा 10% तोटा, टोटल काय झाला बघा. ही एकच आहे, जे पर्सेंटेज आहे त्यांचा स्क्वेअर भागिले 100. हा फॉर्म्युला तुम्ही ऐकला असेल. म्हणजे 10 गुणिले 10 भागिले 100 म्हणजे जो येतो तो तोटाच येतो. काय येतो? तोटाच येतो. कधी पण लक्षात ठेवा, एखादी वस्तू तेवढ्याच टक्क्याने वाढते, तेवढ्याच टक्क्याने कमी होते, तेव्हा 100% काय होतो? तोटा होतो. ओके, कारण एक्स हे प्लस असतं, हे मायनस असतं, दोघांचा गुणाकार आहे म्हणजे मायनस मध्येच येणार आहे, 100% तोटा होणार आहे. काय येणार आहे? 100% तोटा होणार आहे. म्हणजे हा ऑप्शन करताना जर ह्या ऑप्शनला गेलो असतो तर मी 100% प्रॉफिट वाले ऑप्शन काढून टाकले असते. कशावाले? प्रॉफिट वाले ऑप्शन. बरोबर आहे का? दोन मोबाईल प्रत्येकी 3600 ला विकत घेतले. मोबाईल फोनवर एकावर किती दिला? 20%. दुसऱ्यावर किती दिला? 20%. एकावर नफा झाला 20, दुसऱ्यावर तोटा झाला 20. ओके, भागिले 100. काय फॉर्म्युला वापरला? एक्स स्क्वेअर भागिले 100. दोघांचं सेम किमती आहेत तेव्हा वापरायचा. सेम किमती आहेत, 1 2 1 2. हे करेक्ट उत्तर नाही. अप्रॉक्सिमेट त्याला तोटा किती झाला? 4%. अप्रॉक्सिमेट त्याला तोटा किती झाला? 4%च्या आसपास तोटा झाला. किती टक्क्याच्या आसपास? 4%च्या आसपास तोटा झाला. 4% म्हणजे किती? हे बाळांनो इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 4% म्हणजे किती? कशाचे 4% रे? पूर्ण किमतीचे. पूर्ण किमतीचे. कळतंय का बाळांनो? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. 4% काय झाला? तोटा झाला. तोटा झाला. गॉट इट का? कम ऑन बॉय, अय कम ऑन बॉय. म्हणजे 7200. दोघांचं मिळून किंमत किती झाली? 3600 आणि 3672. त्याचे 4% बाळांनो. 10% म्हणजे 720 आणि 4% म्हणजे 1% म्हणजे 72. एक एक टिंब सरकवत आलं. ह्याचे 4% काढायच्यात म्हणजे 4 7 चोक 28 ला 2 7 2 4 2 8 ला 1 सॉरी 7 चोक 28 288. म्हणजे 288च्या आसपास अप्रॉक्सिमेट येणार आहे. म्हणजे ते 288च्या आसपास लॉस कोणता आहे? 300 रुपये. किती रुपये? 300 रुपये. हा झाला अप्रॉक्सिमेशन उत्तर. मी क्लिअर सांगत नाही. हे झालं स्मार्ट अप्रोच, ज्याला फास्ट मध्ये सोडवायचंय, ज्याला मॅथ्स मध्ये हँड आहे, ज्याला मेथड बदलायची आहे. गॉट इट? कम ऑन बॉय. काय डिफिकल्टी? काहीच नाही मास्तर. आता मला स्मार्ट अप्रोच, ह्याच्यावरनं अजून एक अप्रोच आहे. ओके, ह्याच्यावरनं अजून एक अप्रोच आहे. कसं करतात? ओके मास्तर, मला काय कळालं? एक 2 मोबाईल आहे, एक फोन आहे तो 3600चाच आहे, आणि दुसरा पण फोन आहे तो पण 3600चाच आहे. गॉट इट का? बघा दुसरा अप्रोच काय? जी फ्रॅक्शन ज्याला फास्ट मध्ये येत आहे. एक मोबाईल 3600चा आहे, नफ्यावर घेतला 20% म्हणजे 20 पंचे 100, 5चा किती झाला? 6. नफ्याने हे काय गेलाय? 2 फोन विकल्यात. काय झाल्यात? विकल्यात. 3600ला विक्री केली. ही खरेदी, ही विक्री. ओके, 6 किती? 3600 घ्यायला कितने गुणावं लागते? 6 6 36. 600. 6 पंचे 30 म्हणजे इथं किती? 3000 ला खरेदी होती त्याची. गॉट इट का? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ओके, इकडे लक्ष द्या. इथं पण खरेदी आणि विक्री, पण इथं तोटा झालाय. 5 ला घेतला होता, 20% तोटा, 4 ला विकला. पण कितला विकला? 3600ला. 4 9 36. 900 ने गुणलं, इथं पण 900 ने गुणलं. 9 5 45. गॉट इट का? इथं खरेदी किंमत किती होती? 45. आणि इथं हे इकडे लक्ष द्या, 45 आणि खरेदी किंमत दोघांची मिळून खरेदी किंमत किती? नफा किंवा तोटा झाला कसं काढतात? हे बाळांनो, नफा किंवा तोटा झाला कसं काढतात? ही पहिला मोबाईलची खरेदी किंमत 3, खरेदी किंमत सॉरी विक्री किंमत वजा खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत. ओके, आपल्याला फक्त किंमत काढायची, नफा किंवा तोटा काढायचा, पर्सेंटेज नाही काढायचं. नफा का तोटा? विक्री किंमत बघा किती आहे? विक्री किंमत बाळांनो 3600 आणि 3600 किती? 72. ओके, वजा खरेदी किंमत बाळांनो 3000. खरेदी किंमत आहे पहिल्याची आणि दुसऱ्याची 4000. 3 आणि 4 इथं झाले किती? 7500. म्हणजे निगेटिव्ह आला म्हणजे तोटा आला. किती? 300 तोटा आला. किती आला? 300 तोटा. ही झाला अजून एक स्मार्ट अप्रोच. अजून एक स्मार्ट अप्रोच ही झाला. गॉट इट? आता त्याच्यानंतर पोरं कशी काढतात? तिसरा अप्रोच जो की ट्रॅडिशनल आहे तो वापरायचा नाही. फ्रॅक्शन मध्ये मी सांगितलं असंच काढा. आता तिसरा अप्रोच जे काढतात ते एकदम ओल्ड मेथडनी जातात. ओल्ड इज गोल्ड त्यांना असं वाटतं, पण हे परीक्षेत मॅथ मध्ये चलत नाही. ओके, कसं काढतात? 3600
20% वाढलं म्हणजे 120 बाय 100. ओके, 3600 पहिल्या फोनला 20% कमी झालं 80 बाय 100. मग ह्याची खरेदी किंमत काढणार. ओके, 2 शून्याला 0. ओके, 36 काहीतरी काढणार, किंमत येणार. गॉट इट का? ओके ओके, ह्याला पण 1 2 ओके, 312 कितीतरी काढणार. ही झाली एक नफ्याची किंमत, ही तोट्याची किंमत झाली. गॉट इट का? तोटा किती आला रे बाळांनो? ओके, ही खरेदी किंमत झाली एकाची जेव्हा तोट्यात गेला, आणि ही खरेदी किंमत झाली जेव्हा नफ्यात गेला. ओके, गॉट इट का? ह्याची 3000 येईल, ह्याची 4500 काहीतरी येईल 3000 किंवा 4500, सेम उत्तर येतील. ओके, ही खरेदी किंमत, ती विक्री किंमत न दोघांच्या मायनस करा. गॉट इट का? काही डिफिकल्टी आहे का? काहीच डिफिकल्टी नाही. ओके, काय झालं रे? हा 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 हा, ओके ओके ओके. अरे रे रे रे, इथं गंमत झाली. हा, आपल्याला काय दिली आहे बघा, विक्री किंमत दिली. आपल्याला काय काढायची? खरेदी किंमत. हा हा, खरेदी किंमत काढायची. विक्री किंमत प्रत्येकाची किती दिली आहे? 3600. ओके ओके, 3600 दिलंय. किती? 80%. म्हणजे तोट्यात विकलं 20%, तेव्हा ही निघन खरेदी किंमत. वाट इट का? 3600 किती टक्क्यांनी? 3600 किती टक्क्यांनी विकल्यावर? 80%, म्हणजे 100%. वाट इट का? खरेदी किंमत जर नफ्याने विकलं, 3600 ला विकलं आणि किती नफा कमवला, आणि खरेदी किती? मग 100%. किती? 100. ओके, असं येणार. त्यामुळे येत नव्हतं. 12×36 हे झालं 3000. ओके, नफ्याने कमवल्यावर. आणि तोट्याने कमवल्यावर किती झालं? 8×9=72, 900. ओके, 8×32 सॉरी, 8×32 4, 8×45 450 × 10 4500. गॉट इट का? ही झाल्या खरेदी किंमत दोघांच्या. सेम करा, ही झाले 7500, मधनं ती 7200 वजा केले, किती आलं? 300 झालं. पण ह्याला कॅल्क्युलेशन काय येतो? ह्याला कॅल्क्युलेशन जास्त आहे, थोडस कॅल्क्युलेशन वापरावं लागणार आहे, सिली मिस्टेक होणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न सेम मॉडेलवर. काय मी सांगतोय? ओके, पुढचा प्रश्न सेम मॉडेलवर पडलेला आहे. लक्षात ठेवा, सेम मॉडेलवर प्रश्न पडलेला आहे. युपीएससी प्रिलिम्स 2018 ला. फक्त तुम्हाला आकडे चेंज करून ग्रुप सी ला टाकलेला आहे हा प्रश्न. फक्त आकडे चेंज करून. एकदा नीट बघा बरं. त्यामुळे सांगतो की सगळे पेपर बघायचे सीसाठी. असं नाही सीसाठी एमपीएससी ला हे पडतंय. एमपीएससी कुठला तरी घेते किंवा कुठला तरी रेफरन्स वापरून क्वेश्चन डिझाईन करत असते. ओके, युपीएससी 2018च्या प्रिलिम्सला जर गेला तर हा प्रश्न दिसतोय बघा. इकडे लक्ष द्या. सेम म्हणतोय, एका दुकानदाराने 2 मोबाईल 2400 रुपयांना विकले. किती रुपयांना? 2 मोबाईल 2400, तर त्याला 20% नफा. एका दुकानदाराने 2 मोबाईल कितला? 2400, प्रत्येकी 2400 ल्या. 2 मोबाईल प्रत्येकी वाटतंय. ओके, प्रत्येकी लिहू आपण आपल्यासारखं काढण्यासाठी. प्रत्येकी कितला? 2400 रुपयांना विकले. ओके, विकले तर एक मोबाईल 20% नफा एका मोबाईलवर तर भेटला, तर 20% तोटा दुसऱ्यावर. 20% नफा 20% तोटा. मग शॉर्टकट स्मार्ट अप्रोच 4% झाला, 4% तोटा झाला, 4% तोटा. 48चे 4%. ओके, म्हणजे हे 200च्या आसपास येणारे. हे बाळांनो, 48 गुणुले 4 किती येणारे? हे 1% म्हणजे किती झालं? 48 इंटू 4. 8×32 ला 3, 4 16 3 192, म्हणजे 200च्या आसपास. आणि तोटा 100% तोटा येणारे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. स्मार्ट अप्रोच किती वेळ लागला? 10 सेकंद लागले. किती वेळ लागले? 10 सेकंद. पण असं नको मास्तर, आम्हाला थोडे कन्सेप्टनी जाऊ द्या. बरं चला, पण ही मेथड यायला पाहिजे. हा अप्रोच केला तर तुम्हाला टाइम पुरेल. ओके, चला मास्तर, मग मी आपल्या दुसऱ्या अप्रोचनी, रेशिओ अप्रोचनी जातो. 20%, 10%, 25% हे कॉमन आहे पर्सेंटेज मध्ये, त्यामुळे त्याचा फ्रॅक्शन लिहून ठेवायचं. प्रत्येकी कितला आहे? विक्री किंमत किती आहे? 2400. ओके, प्रत्येकाची 2400. पहिला मोबाईल आणि दुसरा मोबाईल. ओके, विक्री बघा. 20% नफा पहिला झाला, 20×5 100, 5×6 झाले. ही विक्री आली. ही विक्री म्हणजे किती? 2400. मग ह्याच्या किती पट आहे? 6×4 = म्हणजे 400 पट आहे. 4×5 20. खरेदी किती झाली? 2000 झाली. गॉट इट मास्टर. ही पहिल्याची खरेदी झाली. ओके, दुसऱ्याची खरेदी. आता तोट्यात विकला, 5चा कितला विकला? 4ला विकला. ही किती आहे मास्तर? 24. 6×4 = 24, 600. मास्तर हे पण 600, 6×5 30.
ओके मास्तर, 3 आणि 2 5,000 झाली. ए बाळांनो, ही काय आहे? खरेदी, ही विक्री. ओके, ही खरेदी, ही विक्री. गॉट इट का? हे कमॉन बॉय, इकडे लक्ष दे. हे कमॉन यार, हे बॉय कमॉन यार, ही स्मार्ट अप्रोच शिका, तरच आपल्याला परीक्षेत बघा मी एक क्वेश्चन 2-3 अप्रोचनी सांगतोय का डेव्हलप झाला पाहिजे. हे रेशोनी येणार आहे, कळतंय का? हे रेशोनी येणार आहे. मग काय झालं मास्तर, इकडे लक्ष द्या. हे मास्तर, विक्री किंमत 2400 आणि 2400 4800. विक्री किती झाली? 4800. खरेदी बघा, खरेदी किती झाली? 200, 2000, 3000, 5000 झाली. मग खरेदी केलं तर तुम्ही 5000ला, विकलं 4800ला, किती तोटा झाला? 200 रुपये. किती झाला? 200 रुपये. आलं का? तेच उत्तर आलं ना? मला सांगा, ते उत्तरामध्ये काय बदल झाला का? काहीच बदल झाला नाही मास्तर, काहीच बदल झालेला नाही. मग लक्षात ठेवा, कोणत्या पद्धतीने जायचं ते तुमच्यावर आहे. ओके, अप्रॉक्सिमेशनने जायचं, एक्झॅक्टली जायचं का ट्रेडिशनलने जायचं? तुम्ही ट्रेडिशनलने सोडवा, मी ट्रेडिशनल देणार नाही. ओके, कमॉन बॉय, काही डिफिकल्टी आहे? काही डिफिकल्टी नाही. ओके, चलो पुढचा प्रश्न थोडासा वेगळा. ओके, ग्रुप बी आणि सी प्रीला बघा, तुम्ही जर बघितलं 2024ला दोन्ही पण बी आणि सी ला पडलाय, 23ला पण बी आणि सी ला पडलाय. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस वर 100% प्रश्न येतोय. आपल्याला त्याला स्ट्रॉंग करणं महत्वाचं आहे. मग स्ट्रॉंग करताना काय कन्सेप्ट क्लॅरिटी करून घ्या. प्रश्न काय बोलतोय अंडरस्टँड होणं भरपूर महत्वाचं आहे, नफा आणि तोट्यावरनं. ओके, चला काय म्हणतोय बघा. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340ला 60 रुपये तोटा झाला. मला सांगा, इकडे लक्ष द्या. जेव्हा तोटा होतो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, 15 शर्ट कितला विकले? 2340 रुपये. 60 रुपये तोटा, तर शर्टांची, तर त्या प्रत्येक शर्टाची, एका शर्टाची. मग 15 शर्ट जेव्हा विकतो, तो कितला विकतो? 2360. तोटा होतो कितीला? हे बाळांनो, ही विक्री किंमत आहे, हा तोटा आहे किती? 60. 15 शर्टावर. मग 15 शर्टाची खरेदी किंमत किती असते? खरेदी किंमत असते बाळांनो विक्री प्लस, हे बाळांनो, तोटा झाला तर तोटा त्यात ऍड करावा लागतो, नफा झाला तर तो नफा ऍड करावा लागत नाही. कळतंय का? हे बाळांनो, इकडे लक्ष द्या. खरेदी किंमत, तोटा झाला तर ऍड, नफा झाला तर वजा, नफा झाला तर वजा करायचा. गॉट इट का? मग मी तुम्हाला सरळ सांगतो, मी 100ला वस्तू घेतली होती, विकली कितला? 110ला. जर मी तुम्हाला म्हणलं माझी जी वस्तू आहे त्याच्यावर जी वस्तू आहे बाळांनो, मी विकली 110ला, तेव्हा मला 10 रुपये नफा झाला, तर तुम्ही म्हणणार तू घेतली होती कितला? 100 रुपयाला. कितला घेतली होती? 100 रुपयाला. कळलं का? जर नफा झाला तर त्यातनं काय करता तुम्ही? वजा करताय. जर आता तोटा झाला, मी म्हणलं 100ला मी 90ला घेतली, 10 रुपये तोटा झाला. किती रुपये? 10 रुपये तोटा झाला. तुम्ही काय म्हणणार? अरे तोटा झाला ना, म्हणजे तुला खरेदी कितीची आहे? 90 आणि 10, 100ची खरेदी. एवढं बेसिक जर आलं तर तुम्हाला येतंय. नफा आला तर विक्रीतनं वजा केला तर खरेदी निघते, तोटा झाला तर विक्रीमध्ये ऍड केला तर खरेदी किंमत निघते. ओके, एवढं बेसिक आलं तर येत आहे. खरेदी किंमत किती शर्टाची? 15 शर्टची. किती झाली? 15ची विक्री किती आहे? 2340. तोटा किती झालाय? 60. हे झालं 2400. तोंडी सुटणारा प्रश्न आहे. किती जणांची किती शर्टची किंमत आहे? 15. तुम्हाला कितीची काढायची? एकाची काढायची म्हणल्या 15ने भागावं लागेल. ओके, 15 एक 15, 9 उरलं, 15 सख्खी 90. एका शर्टची किंमत किती झाली? 160 रुपये. किती? 160 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. काही डिफिकल्टी आहे? काहीच डिफिकल्टी नाही. फक्त तुम्हाला एवढं माहित होते नफा तोट्याचं, की तोटा झाला तर विक्रीमध्ये ऍड करायचा, आणि नफा झाला तर विक्रीमधनं वजा केल्यावर तुम्हाला खरेदी किंमत येते. हे बेसिक आहे, हे प्रत्येकाला येत आहे. ओके, त्याच्यावर प्रश्न होता, एकदम सिंपल प्रश्न होता. ओके, चल परत अजून पर्सेंटेजवर कसा प्रश्न आला? ग्रुप बी प्रिलिम्स 2022. बघा, प्रत्येक प्रिलिम्सला क्वेश्चन दिसतोय, प्रत्येक प्रिलिम्सला. ओके, चल हा इंटरलिंक प्रश्न आहे. कसला प्रश्न आहे? इंटरलिंक. खूप सुंदर प्रश्न आहे, खूप सुंदर प्रश्न आहे. ओके, खूप सुंदर प्रश्न आहे. जर तुम्हाला हे फ्रॅक्शन मध्ये काढता आलं नाही तर 100च्या भाषेत घ्यायचं ह्या अशा प्रश्नाला. म्हणजे ह्याने ह्याला विकली, त्याने त्याला विकली, त्याने त्याला विकली, तर त्याने कितला घेतली होती? कळालं का? म्हणजे तिघा चौघांचं रेशिओ सारखं तुम्हाला काढावं लागेल. गॉट इट का? कम ऑन बॉय, कम ऑन बॉय. मी काय सांगतोय इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. मी काय सांगतोय लक्ष द्या. कळतंय का? गॉट इट का? येस मास्टर. ओके, इकडे लक्ष द्या. कसं लिहायचं? सुधीरने एक वस्तू 6% नफ्याने विकली.
रवीने सुधीरला ओके सुधीरला किती 6% नफ्याने. रवी शपर 100 आहे, त्याने विकली सुधीरला 106 ला. ओके मस्त. सुधीरने ती वस्तू 5% टोकदारी विकली. मी 106 धरतच नाही, हे 106 म्हणजे 100 पकडतो. ओके दुसरी मेथड. ओके दुसऱ्या ह्याला मी केलं 106 ला मी किती पकडलं 100च बरोबर पकडलं, कारण मला 100च्या भाषेत सोपं जातंय. ओके सुधीरने ती वस्तू गोपालला किती 5% तोटाने. आता गोपालला सुधीरने ती वस्तू कितीला विचारली. ओके ह्याचं मला माहित नाही किती होणार आहे, पण 5% ह्याचा तोटा म्हणजे 95 होणार आहे. गॉट इट. येस मास्टर. ओके गोपालला जर ती गोपालची खरेदी किंमत गोपालची गोपालला विकली, गोपालची जी खरेदी किंमत आहे ती जर ओके 2014 असली, किती असली ही 95% ही जी किंमत आहे ती खरेदी किंमत आहे गोपालची, ती किती आहे 2014. गॉट इट का. हे बाळांनो 2014 ही कशाची किंमत आहे 95%ची. मग सुधीरची विक्री किंमत किती आहे हे बाळांनो तोट्याने विकली. सुधीरची खरेदी किंमत किती आहे 100ची किंमत निघली म्हणजे ती कितीची निघली 106ची निघली. बरोबर आहे का. आपण ह्याच्या बघा इथलं लक्ष द्या, 2 पॅच निर्माण केले, ह्याचा आणि ह्याचा संबंध आहे आणि ह्याचा आणि ह्याचा संबंध आहे. ओके ही 100ला घेतली, ती 5% तोट्याने विकली. मग ह्याची किंमत आणि ह्याची किंमत एकच आहे ना, ह्याची किंमत एकच आहे ना. यस मास्टर कमव. ओके इकडे लक्ष द्या. 19 ओके 95 19 5 95 हे फास्ट कॅल्क्युलेशन. 100% 19 ने भाग जाणारे 100% जाणारे, कारण प्रश्नच तसा डिझाईन केलेला असतो. 19 1 19 14 19 5 95 आणि 14 19 सख्ख. ओके 16 दुने 32 ओके 16 दुने 32 320 आलं. किती आलं बाळांनो इकडे लक्ष द्या. ओके किती आलं रे 106 येत आहे. 19 1 19 1 ओके 2 घेतले येत नाही म्हणून 0 दिलं. ओके इथं काय आलं 106 आलं रे. 0ला 0 6 दुने 12 1 1 ओके आणि 2 किती आलं 2120 आलं. किती आलं 2120 आलं. ओके 106 म्हणजे इकडे लक्ष द्या, 106 म्हणजे किती आलं 106 ही किंमत कशाची आली 2160ची. ह्या दोघांची किंमत बरोबर आहे. इथं मिडलला हे महत्वाचं आहे. ओके आता तुम्हाला काढायची रवीची किंमत. मग तुम्हाला 2120 ही किंमत कितीची भेटली 106ची. ह्याच्या लाईनीत जायचं. आता कुणाची काढायची 100ची. 100 म्हणजे रवीची कसली खरेदी किंमत आहे. काय आहे खरेदी किंमत. कुणाची विचारली तुम्हाला रवीची खरेदी किंमत काढा. गॉट इट का. चलो बॉय कम ऑन यार. ह्याला एवढाच वेळ लागणार आहे, ह्याला काहीच आपल्याला करू शकत नाही. ओके आता कोण ह्याला डिजिटल समने कॅल्क्युलेशन नसते करायचे तर काढू शकतं. ओके मी काढायचा ट्राय करतो डिजिटल समने. पहिल्यांदा कॅल्क्युलेशन काढू मग डिजिटल सम वापरू. ओके 106 जर केलं तर डायरेक्ट भाग जातोय बघा. 106 दुने 212 20 आणि 20 इंटू 100 2000. ओके ज्याला कळतं त्याला फास्ट कॅल्क्युलेशन होतात. कारण सांगा 100% भाग जाणाऱ्या संख्या तिथं दिलेल्या असतात. म्हणजे ह्याचं उत्तर आलं 2000. किती आलं 2000. बघा तिघांचा जर तुम्हाला दिलं तर रेशिओ नुसार करायचं. ओके सुधीरला 106 आलंय पण त्याला 100 मानलं, 100चं 95 झालं. 100 म्हणजेच 106 आहे म्हणजे 106. मग इथली कुठली ह्या लाईनीतली किंमत काढायची तुम्हाला रवीची. गॉट इट का. अशा प्रकारे जाऊ शकता. ही पद्धत सगळ्यात सोपी सगळ्यात इफेक्टिव्ह आहे. जर दुसऱ्या पद्धतीने गेलात तर तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल. एकाचं काढायचं मग एकात ठेवायचं, एकाचं काढायचं मग एकात ठेवायचं. गॉट इट का. कम ऑन बॉय. ओके इकडे लक्ष द्या. काय डिफिकल्टी आहे का. काही डिफिकल्टी आहे का. काहीच डिफिकल्टी नाही. कोण काय करतं पर्यायावरनं जातं. सगळे पर्याय चेक करणं मग किती अवघड आहे सांगा. खूप अवघड आहे. पर्यायावरनं जाणं म्हणजे मला वाटतं महामूर्खाचं काम आहे ह्या क्वेश्चनला. कारण पहिला पर्याय सापडला, जर शेवटला असता तर काय केलं असतं. चारी पण पर्याय तेच ठेवून म्हणजे 4दा कॅल्क्युलेशन करायचे का. 4दा कॅल्क्युलेशनला 100% 3-4 मिनिटं जाणार. पर्यायावरनं जाऊ नका. पुढचा प्रश्न बघा सेम मॉडेलवर घेतलेला आहे. सेम मॉडेलवर भेटलेला आहे. कुठं पडलेला आहे एमपीएससी क्लर्क मेन्स 2018ला. हे प्रश्न कुठनं ना कुठनं आले. हे प्रश्न असेच आयोगाने टाकलेले नाही. कुठला ना कुठला रेफरन्स आहे. ह्याला म्हणतात रेशिओ आलं. याने घेतलं त्याला विकलं, त्याने त्या खरेदीवर दुसऱ्याला नफा कमवला किंवा तोटा कमवला. गॉट इट का.
ओके, त्यांनी त्याला विकलं. ह्याला म्हणायचं इंटरलिंक्ड नफा तोटा. ओके, इंटरलिंक असतो, हे टाईप आहे त्यातला. ओके, ह्या इंटरलिंक टाईपवर 2022 ला प्रश्न विचारला होता. त्याचा रेफरन्स कुठं आहे? एमपीएससी मेन्स 2018चा पेपर आहे. ओके, सेम पद्धतीने सोडवायचा ट्राय करू. तुम्ही ट्राय करा, मग मी तुम्हाला सांगणारच आहे. मी कुठे जाणार आहे का? मी नाहीच ना. स्मार्ट अप्रोचने आपण ट्राय करूया. ओके, इथं डिजिटल सम कुणाला लावायची होती, इथं कॅल्क्युलेशनला डिजिटल सम लावायचीच गरज नाही. ओके ओके, इकडे लक्ष द्या. 7 ह्याला 4 ने गुणणार. ओके, किती आलं? ती 2 2 4 आणि 5 5 चोक 20 2 कशाची डिजिटल सम आहे? एकाचीच आहे. कळलं का? डिजिटल सम करा ना. इथं 7 येत आहे, त्याला 1 करण्यासाठी 4 ने गुणावं लागेल, वरी पण 4 ने गुणावं लागेल. ओके, 4 ने गुणलं 5 आलं. 5 चोक 20 20 म्हणजे 2 म्हणजे एकच ऑप्शन. ओके, तोंडी डिजिटल समजे कॅल्क्युलेशन. ओके, चला बाळांनो इकडे लक्ष द्या. हा प्रश्न सेम आहे, तुम्ही ट्राय करा व्हिडिओ पॉज करून. त्याशिवाय नाही येणार, आपल्याला नाही समजणार आपण कुठपर्यंत आहे. ओके, चला बरं, आपण मी ट्राय करतो, तुम्ही लक्ष द्या. काय म्हणतोय प्रश्न? इकडे लक्ष द्या. बघा, गणेशने 15% नफा घेऊन एक कार सार्थकला विकली. कुणाला विकली? सार्थकला विकली. गणेशने नफा घेतला. गणेशने कितला घेतली? 100ला घेतली. कुणाला विकली? सार्थकला. किती टक्के घेतला? 15% नफा, म्हणजे 115ला झाली. गॉट इट का? सार्थकने परत काय केली? सार्थकने व्यवहार केला. सार्थकने 115 म्हणजे 100. दुसरी स्टेप बघा. सार्थकने 5% अंकुरला 5% नफा तोटा, म्हणजे 95ला विकली. ही अंकुरबाई झाली. लाल मध्ये म्हणजे दुसरा त्यांनी व्यवहार केला. ही पट्टी वेगळी, ही पट्टी वेगळी. ह्या पट्टीचं तुम्हाला काय दिलंय? अंकुरला करून ती कार. ओके, ही विकली म्हणजे एवढी जी आहे ती अंकुरची खरेदी झाली, विकली म्हणजे 795% म्हणजे. आणि मग ही सार्थकची खरेदी किंमत किती काढू शकता? 100%. ही अंकुशची विक्री म्हणजे घेतलेली अंकुशने घेतलेली खरेदी किंमत, आणि ही सार्थकची विक्री किंमत आहे. गॉट इट का? त्याच्यावरून खरेदी किंमत काढू शकता. गॉट इट मास्तर. मग कसं काढायचं मास्तर? इकडे लक्ष द्या. 4700 हे किती आहे? 95 आहे. 95%. तर तुम्हाला 100% किती आहे? म्हणजे हे 95चं हे 100 निघणार. हे 100 म्हणजे 115 आहे. बरोबर आहे का मास्तर? 100% मास्तर. तुम्हाला कशाचं काढायचंय? पुन्हा त्याच्या 100चं काढायचंय. ओके, ह्या 100चं काढून घेऊ मास्तर. ओके, इकडे लक्ष द्या. 19 परत 20. ओके, 19 ने बाहेर जातोय का? 19 दुने 38. किती उरलं? 5 उरलं. 19 त्रिक 57. ओके, 19 त्रिक 57 00. ओके, 23 दुने 46. ओके, 1 2 3 0 46 आलं. ह्याची खरेदी किंमत किती आली? किती आली किंमत? 46 डबल 1 2 3. ही आली 115. 15% नफ्याने आली. गॉट इट का? 15% नफ्याने आली. मग आपल्याला गणेशची कशाची सांगितली? गणेश किती रुपयांना खरेदी केली, म्हणजे गणेशची खरेदी किंमत किती? 100ची किंमत काढायची. ही कितीची किंमत आहे? 115ची. ओके, ब्ल्यू लाईन सोडवायची आता. ओके, मग 46,000 ही कितीची किंमत आहे बाळांनो? 46 पेक्षा 100% कमी उत्तर येणार. ओके, ही 115 आहे, म्हणजे ह्या दोन्ही पैकीच उत्तर. आणि एवढं कमी तर होऊ शकत नाही. मला वाटतंय 40,000 येईल. मला वाटतंय बरं का. मी जर असेल तर कॅल्क्युलेशनच करणार नाही. बघू. ओके, 46 मधनं त्याचे किती काढायचे? ही 115%. गॉट इट का? 15% वाढल्यावर एवढे होत आहेत. ओके, चला बाळांनो इकडे लक्ष द्या. ओके, किंवा 40,000 जर खरेदी असले, त्याचे 15% किती होत आहेत? 4 आणि 2 6,000 म्हणजे 46. बरोबर आहे. ही 40,000च उत्तर येते. का सांगा? खरेदी किंमत 100% म्हणजे 40,000 पकडलं. 40,000ला 46 करायला 15%च व्हावं लागतंय का? 10% म्हणजे 4,000. गॉट इट का? 5% म्हणजे 2,000. अरे 10च्या निम्म किती? 5. 4 आणि 2 6. 46 होते. बरोबर आहे. बरं, चला नाही समजलं तर ट्रेडिशनल वेने जाऊ. बघा, इथं सेकंद महत्वाचं आहे. हे ऑप्शन तर येणारच नाही, हेच येणार आहे. गॉट इट का? इथंच तुम्हाला कळायला पाहिजे होतं की 43 46 आलं म्हणजे 48 कडे जाणार नाही. ओके, 46,000 ही किती किंमत आहे? 115ची किंमत. तुम्हाला कितीची काढायची? 100ची किंमत. ही कुणाची निघली? गणेशची खरेदी निघली. गॉट इट का? ओके, इथं किती येतंय मास्तर? इकडे लक्ष द्या. 5 दुने 10 1 5 त्रिक 15. ओके, 2 0. 23 दुने 46. किती आलं? 40,000. गॉट इट? काही डिफिकल्टी? काहीच डिफिकल्टी नाही. बघा, जेवढं तुम्हाला सोप्यात येईल
हे इंटरलिंक प्रश्न आहे. ह्या दोघांचं दिलंय, परत ह्यांनी व्यवहार केला वेगळ्यासोबत. गॉट इट का? हे आणि हे म्हणजे समानच आहे. रेशिओ सारखं पर्सेंटेज नफ्या तोट्यामध्ये इंटरलिंक म्हणजे ही वस्तू ह्याच्याकडून घेतली, ती वस्तू पुढे तेवढ्याला विकली. कळालं का? ही छापील किमतीमध्ये पण महत्वाचं आहे. ह्याच्यावर छापली होती एवढी विकली, परत त्याच्यावर नफा कमी होईल एवढा, त्याच्यावर एवढा. कळालं का? हे छापील किमतीला पण उपयोगी ठरतं. इंटरलिंक. चला, इंटरलिंकचे प्रॉब्लेम झाले. अजून कोणता मॉडेल विचारला? ग्रुप सी 2019 ला प्रश्न विचारलाय. खूप सुंदर प्रश्न आहे. ओके, हा जो प्रश्न आहे नफा तोट्यावर, हा काय असतो? एखादी गाडी घेतली, त्याच्यावर खर्च केला आणि मग खर्च केलेला असतो तो खरेदी किमतीत तुमच्या ऍड होतो. तुमच्या खरेदी किमतीत ऍड होतो, मग तुम्ही ती ऍड करून तुम्ही विकता, तेव्हा तुम्हाला नफा झाला का तोटा झाला हे ओळखायचं असतं. गॉट इट? चला, हा ग्रुप सी 2019च्या प्रिलिम्सला विचारलेला नफा आणि तोटा या टॉपिकवर प्रश्न आहे. एकदा नफा आणि तोटावर तुम्हाला कळालं का? 2020 पासून कंटिन्यू क्वेश्चन येतोय. म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन सोडायचे नाही. इंटरलिंकिंगचा प्रश्न साधा, एक तर साधाच होता. टीव्हीचा आलता बघा, 2 टीव्ही प्रत्येकी, तो एक प्रश्न. आणि एक ओरली होता प्रश्न 2024 ला विचारला. अ ने एवढ्या नफ्याला विकला, ब ने तेवढ्या तोट्याला विकला. गॉट इट? तो अंडरस्टँड झाला असेल. चला, हा प्रश्न एकदा बघा. जुना टीव्ही, समीरने जुना टीव्ही कितला घेतला होता? 4700 ला. दिसतोय? 4700 ला जुना टीव्ही घेतला. बरं, त्यासाठी 800 रुपये दुरुस्ती खर्च केला. जेव्हा खरेदी केला, जेव्हा दुरुस्ती असेल, त्याला रिपेअर असेल, काही जी असेल, ती खरेदी किमतीतच ऍड होतं. ओके, म्हणजे खरेदी किमतीत ते ऍड होतं. ओके, दुरुस्ती केला खर्च, तो 5800 ला विकला, तर शेकडा नफा किती झाला? ओके, ही झाली खरेदी किंमत बाळांनो. ओके, 4700 आणि 800. ओके, 7. ओके, 8 आणि 7 15, म्हणजे 5500 रुपये झाले. त्याची खरेदी किंमत किती झाली? रिपेअरचा पण खर्च किंवा दुरुस्ती, त्याला काय ऍड करणं, त्याला काय बसवणं, चाकं टाकणं, याव करणं, त्याव करणं, त्याच्यात ऍड ऑन करणं, ते सगळं खरेदी किमतीत ऍड होतं. लक्षात ठेवा. एखादी गोष्ट खरेदी केली आणि तुम्ही रिपेअर करून एखादी कार विकली, तर रिपेअर केलेली कारचा खर्च हा खरेदी किमतीतच तुमच्या झाला. तुमची खरेदी किंमत आता किती झाली? 47 नाही, तुम्ही 800 रुपये खर्च केला, म्हणजे 5500 रुपये झाली. आणि तुम्ही विकली कितला आहे? विक्री किंमत किती आहे तुमची? 5800 रुपये. मग तुम्हाला नफा किंवा तोटा झाला किती काढायचंय? 100%. पर्सेंटेज नफा किंवा तोटा, नफाच झालाय. काय झालंय? विकली 5800 ला, 5500 ला, किती नफा झालाय? 300. किती वर झालाय? 5500 वर. मग किती टक्के झालाय? गुणुले 100. कळालं का? आता हे वारंवार, हे तुम्ही आता आलाय त्या स्टेजला आलाय की बेसिक सांगणं एवढं गरजेचं आहे. जेव्हा कितीने जास्त, कितीने कमी? 300 ने जास्त नफा किंवा तोटा, कोणापेक्षा? खरेदीपेक्षा, आणि गुणुले 100. गॉट इट का? खाली खरेदी किंमतच असते. ओके, 1 2 1 2. ओके, 300 बाळांनो, 300 भागिले 55. ओके, 5 नि घालूया. 11 5 55, 5 सक 30, 0. 11 5 55, किती उरलं? 5 भागिले 11. 5 1 5 बाय 11, किती? 5 5 1. ओके, 11 5 55 रे, 5 उरलं, बाकी कितीने भागायचे? 11 ने. पर्याय क्रमांक 2. किती? पर्याय क्रमांक 2. काय अवघड आहे? मला वाटतं काही अवघड नाही. अंडरस्टँड करा. इतका सोपा प्रश्न होता, इझी चिंदी प्रश्न होता, त्याला काहीच अर्थ नव्हता. 20 सेकंद लय झाले त्याला. 20 सेकंद लय झाले. अहो सरळ दिलंय ना, 1800. तिथं मी तर बेरीज केली असती. 47 8 7 15 55, 355 ला 300 नफा. 0 0 कटले, 3 भागिले 55, 3 भागिले 55 गुणिले 300 भागिले 55. ओके, 11, मी असं केलं असतं, 11 आणि 60, 5च्या पटीत येणार, म्हणजे 5 एकच ऑप्शन मध्ये. कळालं का? चलो बॉयज. ओके, स्पीड टाइम डिस्टन्स वर आपण बघणार आहे. प्रॉफिट लॉस वर आपले प्रश्न झालेले आहेत. प्रॉफिट लॉस वर आपण प्रश्न बघितले बाळांनो. प्रॉफिट लॉस वर आपल्याला प्रश्न झालेत. प्रॉफिट लॉसचे आतापर्यंतचे प्रिलिम्सला पडलेले कोणत्या टॉपिकचे, कशा पद्धतीचे प्रश्न प्रॉफिट लॉस वर बघितले ते आपण सर्वांनी बघितले. अजून वेगळे प्रश्न मेन्सला तुम्हाला दिसले असतील, पण प्रिलिम्सला एवढे टाईप आपल्याला दिसले. पीवायपीचं जर अनालिसिस केलं, पण ह्या टाईपवर पहिल्यांदा फोकस करायचा आहे. नंतर तुम्ही मेन्सच्या प्रश्नांना पण टॅकल करू शकता. कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. ओके,
सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे प्रॉफिट लॉस मध्ये. ओके ओके बेसिक कन्सेप्ट आहे. बेसिक कन्सेप्ट मध्ये काय महत्वाचं आहे बघा, इकडे लक्ष द्या. ओके खरेदी किंमत, ओके नफा किंवा तोटा झाला, विक्री किंमत वजा खरेदी किंमत गुणिले 100% नफा किंवा तोटा निघतो. ओके विक्री किंमत जास्त असेल, विक्री किंमत जास्त खरेदी किंमत कमी, तर काय होतो, नफा होतो. ओके विक्री किंमत कमी असेल, खरेदी किंमत जास्त असेल, तर काय होतो, तोटा होतो. या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आल्या पाहिजे. आणि फ्रॅक्शन आलं की झालं, एवढ्यावरच सगळं नफा आणि तोटा फिरतोय. बाकी शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेच आहेत. होप सो. काही नाही जमलं तर 100च्या पटीत घ्यायचं. ओके जर जिथं फ्रॅक्शन लावायचं तिथं फ्रॅक्शन लावायचा. इंटरलिंक असले तर 100 मानून करायचं. कळालं का? काही डिफिकल्टी आहे? मला वाटते काही डिफिकल्टी नसायला हवी.